आमदार खरे यांनीही भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी पंढरपूर आणि मोहोळमध्ये बॅनरबाजी केली होती। त्यामध्ये शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावलेंचा फोटो झळकवला होता। या बॅनरवर कुठेही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि तुतारी चिन्ह नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। त्यातच राजू खरे यांच्याकडे स्नेह भेटीसाठी आलेल्या भरत गोगावले यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर सडकून टीका केली। राजन पाटील यांनी 2 वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून टीका करताना जोरदार हल्लाबोल केला। बघा काय म्हणाले गोगावले। तर मगाशी उमेश भाऊंनी सांगितलं, आता मला शब्द नाही, काय माझ्या महिला भगिनी बसल्यात त्याची तर आई झाक करून टाकली असते आम्ही, लक्षात ठेवा आमच्याकडं। कारण हाती तिथं माती ही प्रत्येकाची ठरलेली आहे आणि गर्वाचं घर नेहमी खाली असतं। ज्याला उन्मात आला त्याचा सत्यानाश झाला म्हणून समजायचा। संधी दिली होती ना लोकांनी तुम्हाला 3-3 वेळेला, काय वक्तव्य काय वागणं। पाटीलकी, ह्या पाटीलक्या ना शिवाजी महाराजांनी चौरंग बनवले होते पाटलांचे त्यावेळेला। ठीक आहे, त्यांचं कर्म त्यांच्याजवळ। आज चांगला दिवस आहे त्यामुळे वाईट माणसाचं नाव तोंडात घेणं पण बरोबर नाही। आता उमेशने त्याची आई झाक करून टाकले, आम्ही पुढच्या कार्यक्रमाला मोहोळला करू।